नेक्स्ट क्वेश्चन आहे, कॅन यू रिकॉल आयडेंटिफाय द टाइप ऑफ फॉलोइंग 3D रिप्रेझेंटेशन 1 and 2 ऑफ ए मॉलिक्यूल अँड स्टेट द सिग्निफिकन्स ऑफ द लाईन ड्रॉन. जे आपल्याला दोन 3D फिगर दिलेत, ओके, तर ह्या प्रकारचं 3D रिप्रेझेंटेशन म्हणजे काय आहे ते आपल्याला सांगायचं आहे आणि ज्या लाईन्स ड्रॉ केलेल्या आहेत त्या लाईनचं सिग्निफिकन्स काय हे आपल्याला सांगायचं आहे. ओके, जर असं आपण फर्स्ट पाहिलं, जे फर्स्ट स्ट्रक्चर आपल्याला दिसते, ओके, त्याला म्हणायचं वेज प्रोजेक्शन किंवा वेज फॉर्म्युला. ओके, आणि जो सेकंड हॉरिझॉन्टल आणि वर्टिकल लाईन मध्ये आपल्याला दिसते त्याला म्हणायचं फिशर प्रोजेक्शन किंवा काय म्हणायचं फिशर फॉर्म्युला. वेज प्रोजेक्शन किंवा वेज फॉर्म्युला, फिशर प्रोजेक्शन किंवा फिशर फॉर्म्युला. ओके, आता मग वेज प्रोजेक्शन मध्ये काय आहे तर आपण पाहूया. वेज प्रोजेक्शन मध्ये सेंट्रलला कार्बन ॲटम आहे, दॅट इज द कॅरल कार्बन ॲटम ऑर अ चिरल कार्बन ॲटम, आणि ह्या कार्बन ॲटमला 4 बॉन्ड आहेत XYZ W. ओके, त्यातले W आणि Z तुम्हाला जर दिसेल असेल, W आणि Z हे जे बॉन्ड रिप्रेझेंट केले, ती जी लाईन आहे तिला म्हणायचं नॉर्मल लाईन. काय म्हणायचं? नॉर्मल लाईन. ओके, आता ह्या नॉर्मल लाईनचा अर्थ काय होतो तर ह्या W ने कार्बनशी केलेला बॉन्ड किंवा या Z ने ह्या कार्बनशी केलेला बॉन्ड हा त्या प्लेनमध्ये लाय होतो. दॅट इज द बॉन्ड बिटवीन W अँड C, Z अँड C आर लाय इन द प्लेन. म्हणजे याचे बॉन्ड्स कुठे असतात? पेपर. आपण जर हा पेपर पकडला आणि ह्या पेपरमध्ये समजा इथे कार्बन आहे, ओके, तर हे दोन बॉन्ड ह्या पेपरमध्येच असणार, इन द प्लेन, ह्या प्लेनमध्येच असणार. आर यू गेटिंग ऑर नॉट? एखाद्या प्लेनमध्येच असणार. जसं की हा माझा पेपरचा प्लेन आहे, प्लेन ऑफ द पेपर, तर इथे जर कार्बन असेल तर W आणि Z इथेच असणार कुठेतरी ह्या प्लेनमध्ये, ह्या प्लेनच्या बाहेर जाणार नाही. आर यू गेटिंग ऑर नॉट? त्यांना म्हणायचं ह्या नॉर्मल लाईन्स इन द प्लेन. आर यू गेटिंग ऑर नॉट? त्यानंतर हा जो शेप आहे तुम्हाला दिसते बघा, वाय बॉन्डशी दाखवला, याला म्हणायचं सॉलिड वेज. या शेपला काय म्हणायचं? सॉलिड वेज. आता सॉलिड वेज म्हणजे काय तर एक ट्रायंग्युलर शेपच आहे, दिसतोय का तुम्हाला? फील केलाय, डार्कन केलंय त्याला, दिसतंय ट्रायंग्युलर शेप, आणि त्याचं जे टोक आहे, अपेक्स आहे, ते कोणाकडे? कार्बनकडे. याचा अर्थ काय होतो की कार्बन आणि वाय म्हणजे C आणि Y यांच्यातला जो बॉन्ड लाय करतोय तो प्लेनमध्ये नाही, तर प्लेनच्या वरती आहे, म्हणजे अबाव द प्लेन. म्हणजे हा जर माझा पेपरचा प्लेन असेल तर तो बॉन्ड असा वरती लाय होणार. आर यू गेटिंग? वाय बॉन्ड कुठे होणार? पेपरच्या वरती, म्हणजे इथे असेल असा वरती. आर यू गेटिंग ऑर नॉट? इथे कोण झाले तुमचे W आणि Z, तर वाय कुठे असणार? वरती. आर यू गेटिंग ऑर नॉट? असा वरती बॉन्ड आहे वायचा. समजलं? सिंपल थिंग एकदम. कार्बन W, कार्बन Z यांच्यातले बॉन्ड आर लाय इन द प्लेन, इन द प्लेन, प्लेन ऑफ द पेपर. वाय बरोबर जो कार्बनने बॉन्ड केलाय तो आपण रिप्रेझेंट केलाय सॉलिड वेजने. कशाने रिप्रेझेंट केलाय? सॉलिड वेजने. आणि हा लाय कुठे होतोय? येस, अबाव द प्लेन. काय म्हणायचं? प्लेनच्या वरती. आणि हा जो शेप आहे जरा थोडासा प्रिंटिंग मध्ये थोडंसं बघा कसं दिसेल तुम्हाला, ब्रोकन वेज. ह्याला काय म्हणायचं? ब्रोकन वेज. म्हणजे हा शेप आहे, फक्त ह्याला काय केलेलं आहे? हॅश, म्हणजे ज्या लाईन्स आहेत त्या आपण थोड्याशा काय केल्या? ब्रेक केल्यात बघा, ब्रोकन वेज. ह्याला म्हणायचं ब्रोकन वेज. आणि याचं जे टोक आहे, अपेक्स आहे, ते कार्बनकडे आहे का? नाही, कार्बन पासून लांब आहे, अवे फ्रॉम द कार्बन. दिसते तुम्हाला? आर यू गेटिंग ऑर नॉट? नॉर्मल लाईन्स, सॉलिड वेज, ह्याला म्हणायचं ब्रोकन वेज. आता याचा अर्थ काय होतो? जर सॉलिड वेज हा अबाव द प्लेन असेल तर हा ब्रोकन वेज काय असणार? बिलो द प्लेन. म्हणजे हा X ने कार्बनशी केलेला बॉन्ड कसा असणार आहे? प्लेनच्या पाठीमागे, म्हणजे हा पेपरच्या खाली. आर यू गेटिंग ऑर नॉट? या पेपरच्या खाली असणार, बिलो द प्लेन. आर यू गेटिंग ऑर नॉट? समजतंय? इन द प्लेन, अबाव द प्लेन, बिलो द प्लेन. आर यू गेटिंग? व्हेरी गुड. आणि आता जे हे स्ट्रक्चर आहे, ओके, याला म्हणायचं फिशर प्रोजेक्शन किंवा फिशर फॉर्म्युला. इथे दोन प्रकारच्या लाईन्स आहेत बघा, हॉरिझॉन्टल लाईन आणि वर्टिकल लाईन. ह्याला क्रॉस फॉर्म्युला सुद्धा म्हणतात, ह्याचं नाव क्रॉस फॉर्म्युला सुद्धा आहे. आता हे जे X आणि Y बॉन्ड आहेत, ओके, इथे मध्ये सेंटरला काही नाही आहे म्हणजे कार्बन आहे, हे लक्षात ठेवा. इथे सेंटरला जिथे दोन लाईन्स मीट होतात तो पॉइंट रिप्रेझेंट करतो कार्बन ॲटम. आणि त्या कार्बन ॲटमला अटॅच मगाशी आहेतच XYZ W, तेच मॉलिक्यूल अटॅच आहेत. X आणि Y मधला जो बॉन्ड असणार आहे फिशर फॉर्म मध्ये, तो बॉन्ड म्हणजे X आणि Y ने कार्बनशी केलेला जो बॉन्ड आहे तो बॉन्ड प्लेनच्या अबाव लाय करणार. हे बाळांनो वेज फॉर्म्युलाचं मी तुम्हाला सांगितलं, आता मी तुम्हाला फिशरचं सांगतोय.
वेजचं लक्षात आलं का? एकदा रिपीट करूया पाहिजे पुन्हा. नॉर्मल लाईन इन द प्लेन, सॉलिड वेज अबाव द प्लेन, ब्रोकन वेज बिलो द प्लेन. वेज फॉर्म्युला संपला. फिशर प्रोजेक्शन किंवा फिशर फॉर्म्युलामध्ये काय सांगितलंय? क्रॉस लाईन्स आहेत, हॉरिझॉन्टल वर्टिकल. हॉरिझॉन्टल लाईन काय सांगते? जे काय बॉन्ड्स आहेत ते बॉन्ड्स कुठे आहेत? अबाव द प्लेन. हॉरिझॉन्टल लाईन काय सांगते? अबाव द प्लेन. आणि वर्टिकल लाईन काय सांगते? बिलो द प्लेन. आर यू गेटिंग? अबाव द प्लेन, बिलो द प्लेन. समजलं का नाही समजलं? व्हेरी गुड. आता प्रश्न येतो की ह्या वेज शेप, आता वेज शेप कसं काढायचं हे तुम्हाला मी सांगेन. ह्याला काही प्रॉपर मॅनर नाही आहे कारण आपल्या बुकमध्ये ते एक्सप्लेन केलेलं नाही आहे. पण NCERT पॅटर्ननुसार जर आपल्याला स्टडी करायचं असेल किंवा एंट्रन्स एक्झामसाठी आपल्याला स्टडी करायचं असेल तर थोडंसं मी तुम्हाला सांगेन कारण आपल्या बुकमध्ये हे एक्सप्लेन केलेलं नाही आहे 11वीच्या आणि 12वीच्या पण. ओके, सो मी तुम्हाला ते सांगेन जेव्हा एक्झाम्पल आपण नेक्स्ट पाहू तेव्हा. आता मी तुम्हाला फक्त जस्ट सांगतोय की ह्या वेज फॉर्म्युलावरून हे फिशर फॉर्म्युला कसं काढायचं. एकच फॉर्म आहे. पहिलं वेज फॉर्म्युला काढायला लागतं आणि मग वेज फॉर्म्युलावरून आपण फिशर फॉर्म्युला काढू शकतो. ओके, आता सॉलिड वेज आणि ब्रोकन वेज कुठे आहेत? इथे आहेत. तर आपण समजा इथे उभं राहिलो. ओके, म्हणजे हा सॉलिड वेज आणि हा ब्रोकन वेज यांच्यामध्ये आपल्याला उभं करायचं. केलं, इथे प्लेस झालो आपण. ह्या दोघांना सोडलं तर किती बॉन्ड दिसत आहेत? 2 बॉन्ड. कोण आहे? W आणि Z. ओके, यांना व्हर्टिकली मांडायचं. मांडलं बघा व्हर्टिकली. आणि ज्यांच्यामध्ये आपण उभे होतो X आणि Y त्यांना कसं मांडायचं? हॉरिझॉन्टली. सिम्पल. आर यू गेटिंग ऑर नॉट? वेजला फिशरमध्ये जर तुम्हाला कन्वर्ट करायचं असेल तर जिथे सॉलिड आणि ब्रोकन वेज असेल त्यांच्यामध्ये आपण उभं राहिलो. हे दोघांना कट करा. राहिले काय? W आणि Z. हे बॉन्ड कुठेला होणार? वर्टिकल. वर्टिकल लक्षात ठेवायचं. वर्टिकली ठेवायचे. आणि ज्यांच्यामध्ये आपण उभे होतो म्हणजे सॉलिड आणि ब्रोकन वेज त्यांना कुठे प्लेस करायचं? हॉरिझॉन्टली. X आणि Y. आर यू गेटिंग? सिम्पल एकदम. ओके, आता आपलं हे 2 प्रश्न सांगितले बघा. ट्राय दिस. ड्रॉ स्ट्रक्चर्स ऑफ इनॅन्शिओमर्स ऑफ लॅक्टिक ऍसिड. CH3CH त्याला बॉन्ड लागला खाली OH आणि COOH. ओके, या लॅक्टिक ऍसिडचे आपल्याला इनॅन्शिओमर्स सांगायचे आहेत बाय फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. आपण बघणार आहोत तो फॉर्म्युला. ठीक आहे, सो आपण ते पाहूया पहिला. आणि दुसरा प्रश्न आहे ड्रॉ द स्ट्रक्चर्स ऑफ इनॅन्शिओमर्स ऑफ 2 ब्रोमोब्युटेन. 2 ब्रोमोब्युटेनचे आपल्याला इनॅन्शिओमरचं स्ट्रक्चर सांगायचं आहे बाय वेज फॉर्म्युला. ओके, पहिलं प्रोजेक्शन फॉर्म्युला फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला सांगायचं आहे आणि दुसरं वेज फॉर्म्युला सांगायचं आहे. सो आपण पाहूया. पहिला क्वेश्चन पाहूया. जो लॅक्टिक ऍसिड आहे त्या लॅक्टिक ऍसिडचे इनॅन्शिओमर्स बाय फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. लेट्स सी. ओके, ऍक्च्युली आपल्याला काढायचं आहे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला पण मी तुम्हाला दोन्ही दाखवते. मी तुम्हाला वेज पण दाखवते आणि फिशर पण सांगते. ओके, तुम्हाला फक्त लिहिताना आन्सर त्याचं बुकमध्ये फिशरचेच लिहायचे आहेत. जे हे स्ट्रक्चर्स आहेत ते मी एक्सप्लेन करून सांगणार आहे. पण मी तुम्हाला मगाशी सांगितलं असं की फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला जर मला काढायचा असेल तर पहिल्यांदा मला वेज फॉर्म्युलाने स्ट्रक्चर काढावं लागेल. सो ते काढायचं कसं? आता ह्यासाठी काय पर्टिक्युलर वेगवेगळे लॉज आहेत. डिफरंट स्टडी हायर स्टडीजमध्ये हे येतं. बट तरीही तुम्हाला मी सोप्या पद्धतीने जसं सांगता येईल तसं मी तुम्हाला सांगतो. ओके, प्रत्येक वेळा हा क्रायटेरिया यूज होईलच असं नाही. बट ही ट्रिक आहे ज्याने बरेचसे जे केमिस्ट आहेत ते यूज करतात ही ट्रिक. ओके, सो आपण त्यानुसार जाऊया. सिम्पल बघायचं. आता एकदम मी काय केलंय कार्बन मॉलिक्यूल घेतलं. मला कळालंय की स्ट्रक्चर आपण जर मगाशी पाहिलं तर लॅक्टिक ऍसिडचं स्ट्रक्चर कसं होतं? CH3CHOH आणि पुढे अटॅच होता COOH. राईट ऑर नॉट? म्हणजेच हा जो कार्बन ॲटम आहे ह्या कार्बन ॲटमला काय काय अटॅच आहे? जर मी हा H इकडचा कोडला बॉन्ड आणि हा इकडे डिनोट केला तर तुम्हाला दिसेल की ह्या कार्बनला 4 डिफरंट ग्रुप्स अटॅच आहेत. पहिला आहे CH3, दुसरा आहे OH, तिसरा आहे COOH आणि चौथा आहे H. आर यू गेटिंग ऑर नॉट? मी जरा आकलन करतो त्याला. आर यू गेटिंग ऑर नॉट? समजलं? सो आपण ह्या 4 ग्रुपना मांडण्याचा प्रयत्न करूया. आता मांडायचं कसं? तुम्ही इकडे पण लक्ष देऊ नका, तुम्ही इथेच लक्ष द्या. ओके, सो मला फर्स्ट सांगा कार्बन ॲटमला सोडा. या 4 ग्रुपमध्ये ओके प्रत्येकाचा पहिला ॲटम आहे. इथे कोण आहे? ऑक्सिजन. इथे कोण आहे? कार्बन. इथे कोण आहे? हायड्रोजन. इथे कोण आहे? कार्बन. मला सांगा ॲटॉमिक नंबर कार्बनचा किती आहे? 6. ऑक्सिजनचं किती आहे? 8. कार्बनचं किती आहे? 6. हायड्रोजनचं किती आहे? 1.
आता मला सांगा या सगळ्यामध्ये ॲटॉमिक नंबर जास्त कोणाचा आहे? ऑब्वियस ऑक्सिजनचा आहे. त्यामुळे पहिला मॉलिक्यूल OH काढायचा, जो मी OH मॉलिक्यूल फर्स्ट काढलाय आणि त्याला मी कार्बनची बॉन्ड केलाय सॉलिड वेजने. कशाने केलाय? म्हणजे जो तुमचा पर्टिक्युलर मॉलिक्यूल OH मॉलिक्यूल माझा आहे, बरोबर ना, सो तो हायेस्ट ॲटॉमिक नंबरवाला आहे म्हणून मी त्याला सॉलिड वेजने दाखवलं. आर गेटिंग? झालं का नाही झालं? सोपं आहे. व्हेरी गुड. ह्याला मी नंबर देतो 1 नंबर. 1 नंबर. ओके. आता याच्यानंतर ऑब्वियस 6 नंबरवाले, पण इथे पण कार्बन आहे, इथे पण कार्बन आहे, म्हणजे इथे पण 6 आणि इथे पण 6. मग दुसरा मॉलिक्यूल बघायचा. दुसरा मॉलिक्यूल कोण आहे? हायड्रोजन. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 1. आणि नंतर कोण आहे? ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 8. म्हणजे दुसरा नंबर कोणाचा येणार? याचा नंबर आला फर्स्ट, याचा नंबर काय येणार? सेकंड. मग ह्या सेकंड नंबरला मी यूज केलाय. सेकंड नंबर कुठे द्यायचा? त्याच्या एक्झॅक्टली वरती दिला बघा. अरे गेटिंग ऑर नॉट? ओके. सेकंड नंबर एक्झॅक्टली लगेच वरती दिला बघा. 1 2. ओके. हे रोटेशन असंच पाहिजे. 1 2 3 किंवा 1 2 3. ह्याला फर्स्ट दिला, सेकंड राहिला कोण? CH3 इकडे दिला, थर्ड. आणि लास्ट सगळ्यात राहिला दॅट इज कोण? हायड्रोजन. त्याचा नंबर 4 इकडे आला. समजते का? बघा थोडं क्रिटिकल आहे कारण हायर स्टडीजमध्ये हे येतं, पण जर मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय. ज्याचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे त्याला पहिलं मांडायचं. पहिला मांडलाय त्याला सॉलिड वेजने दिलं. त्याला म्हणायचं हायेस्ट प्रायोरिटी त्याला आहे. ज्याची हायेस्ट प्रायोरिटी त्याला सॉलिड वेज आणि ज्याची लोएस्ट प्रायोरिटी त्याला ब्रोकन वेज. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे म्हणजे सगळ्यात शेवटी तो येणार. मग सगळ्यात शेवटी तो येणार म्हणजे त्याची प्रायोरिटी कशी आहे? कमी आहे, लोएस्ट आहे. म्हणून त्याला आपण डिनोट केलाय कशा वेजने? ब्रोकन वेज. आर यू गेटिंग ऑर नॉट? तो शेवटला असणार आहे. पहिला जो सॉलिड वेज, सेकंड नॉर्मल लाईन आणि थर्ड पण नॉर्मल लाईन. आर यू गेटिंग? आता तुम्ही जर पाहिलात हे स्ट्रक्चर आपलं असं फॉर्म झालं. मी केलं 1 2 3 आणि 4. ओके. जर तुम्ही असं पाहिलात, आता हे कुठलं स्ट्रक्चर आहे, कुठलं इनॅन्शिओमर आहे, तर तुम्ही जर रोटेशन केलात 1 2 3 हे असं फिरणार आहे. 1 2 3 हे बघा. 1 2 3 1 2 3 हे बघा. 1 2 3 बरोबर आहे. म्हणजे रोटेशन कसं आहे? बरोबर आहे, क्लॉकवाईज आहे. कसं आहे? जर क्लॉकवाईज रोटेशन असेल तर त्याला म्हणायचं आर कॉन्फिगरेशन. काय म्हणायचं? आर कॉन्फिगरेशन. काय म्हणायचं? आर कॉन्फिगरेशन. म्हणजे वेज मधला इनॅन्शिओमर मधला हा फर्स्ट दॅट इज कोण? आर. समजलं? आणि ह्याचाच भाऊ म्हणजे इनॅन्शिओमर आपण काय केलंय? वेगळं केलंय, चेंज काय केलंय? हा H आणि तुम्हाला जो हा दिसतोय CH3 ह्या दोघांना चेंज करायचं नसतं इनॅन्शिओमर मध्ये, ॲज इट इज ठेवायचं. फक्त ह्या दोघांची पोझिशन चेंज करायची. CH3 कुठे जाणार? इकडे. आणि H कुठे येणार? इकडे. हे बघा आलं. COH आणि OH मी तुम्हाला दाखवतो दोन्ही पण. COH आणि OH दोन्ही तशीच आहेत, फक्त CH3 तिकडे गेला, H इकडे आला. आता नंबरिंग कसं झालं? 1 2 आणि 3. रोटेशन कसं आहे? 1 2 3 1 2 3 दॅट इज दिस वे. म्हणजे रोटेशन कसं आहे? अँटी क्लॉकवाईज. मग अँटी क्लॉकवाईज आहे तर त्याला कुठलं कॉन्फिगरेशन म्हणायचं? S कॉन्फिगरेशन. समजलं? सिम्पल वेज फॉर्म्युला. समजतंय का नाही समजत आहे? एकदम इझी आहे, फक्त कशा प्रकारे लिहायचं ते समजून घ्या. ओके. वेज फॉर्म्युला कसं काढायचं कळालं. आता आपण आपल्या प्रश्नाकडे येऊया. आपला काढायचा आहे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला किंवा फिशर फॉर्म्युला. तर मग ह्या शेपवरनं मी फिशर फॉर्म्युला कसा काढू शकतो? मी फर्स्ट काढलं तर मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला कुठे प्लेस करायचे? आपण इथे प्लेस झालो. ओके. तर हे 2 बॉन्ड सोडले तर राहिले कोण? COH आणि कोण? CH3. या दोघांना असे आहेत ना, सरळ करा. दिसतात बॉन्ड? असे बॉन्ड्स आहेत ना, व्ही शेपमध्ये आपण म्हणूया. आपण त्यांना व्ही शेपमध्ये नाही, असे आउटवर्ड आहेत. आता त्यांना आपण काय करूया? सरळ करूया, असं करूया. म्हणजे COH वरती राहील आणि CH3 कुठे येईल? खाली. आला बघा. COH वरती, CH3 खाली. आर यू गेटिंग ऑर नॉट? राहिलं कोण? H आणि OH. लिहायचं कसं? H या साईडला, H या साईडला, OH या साईडला. आर यू गेटिंग ऑर नॉट? H या साईडला, OH या साईडला. बघा, H इकडे, OH इकडे, H इकडे, OH इकडे, कारण हा फर्स्ट आहे. आर यू गेटिंग? फर्स्ट म्हणजे ह्या दोघांना आपण असं मांडलं तर ह्या दोघं जण कसे होणार? असे होणार.
समजते का नाही समजत मी पुन्हा परत सांगतो. हे जे मॉलिक्युल्सचा शेप असा जो आहे, हा जो शेप असा आहे, आपण इथे ठेवले आपल्याला, म्हणजे आपण हे दोन मॉलिक्युल्स आहेत आणि आपण मागाशी पाहिलं ह्यांना आपण कसं ठेवणार आहोत वर्टिकली, या दोघांना कसं ठेवणार आहोत हॉरिझॉन्टली. मागाशी आपण पाहिलं की आपण सॉलिड वेज आणि ब्रोकन वेजच्या मध्ये उभे राहणार आहोत. राहिलो आपण उभे, म्हणजे राहिले कुठले हे दोन बॉन्ड COH आणि CH3, यांना आपण वर्टिकली प्लेस करणार. मग मला जर ह्यांना वर्टिकली करायचं आहे तर हा ऑलरेडी वर्टिकल आहे, म्हणजे मला फक्त कोणाला वर्टिकल करायला गेलं ह्याला, या बॉन्डला फक्त मी असा फिरवला, म्हणजे खाली कोण येणार CH3 आलाय का बघा, COH CH3. आर यू गेटिंग ऑर नॉट. आणि हॉरिझॉन्टली करायचं आहे, बरोबर आहे. असं की हा आहे बघा आणि हा आहे, हे दोन आहेत, हे दोन बॉन्ड कसे बनणार हॉरिझॉन्टली. H आहे तसंच ठेवला, ह्याला फक्त चेंज करून असा आणला, म्हणजे इकडे H आणि इकडे काय येणार OH. ओके ऑर नॉट. दुसरं बघा, हे शेप बघूया आपण. आता इथे काय होणार, अगेन हे दोन मध्ये उभे राहिलो, COH वरती CH3 असा आहे, कसा होणार खाली आला. राहिलं कोण हे OH आणि H. H कसा होणार असा, OH कुठे जाणार असा, OH H. मी तुम्हाला फुल व्ह्यू दाखवतो, लक्षात राहील तुमच्या. बघा पुन्हा परत एकदम ते कळतंय का. तिकडचा जो H आहे आणि OH आहे, H आहे तसंच राहिला बघ इकडे, आणि हा OH इकडे गेला, हा बघा हे पहिलं स्ट्रक्चर आहे. म्हणजे R पासून आपल्याला D लॅक्टिक ऍसिड मिळणार आणि S पासून आपल्याला कोण भेटणार L लॅक्टिक ऍसिड. आर यू गेटिंग. ओके, तुम्ही पाहिजे चेक करू शकता. हे बघा आपलं नंबरिंग केलं ना सर, 1 2 3. हायड्रोजनला त्यात घ्यायचं नाही रोटेशनमध्ये, लक्षात ठेवा, कारण त्याची प्रायोरिटी सगळ्यात कमी आहे. सांगायचं राहून गेलं, हायड्रोजनची प्रायोरिटी सगळ्यात कमी असल्यामुळे त्याला रोटेशनमध्ये घेऊ नका. नाही तर म्हणाल 1 2 3 4 असं कसं होईल, असं होणार नाही. तर 1 2 3 ह्याला कन्सिडर करायचं नाही. इतर पण टाका 1 2 3 1 2 3 क्लॉकवाईज R D, 1 2 3 अँटी क्लॉकवाईज S L. आर यू गेटिंग ऑर नॉट. सिंपल आहे एकदम. चालेल, नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. तुम्हाला हे काढायचे तर दोन स्ट्रक्चर, तुम्हाला हे वेज फॉर्म्युला काढायचे नाहीत, पण तुम्ही एक्स्ट्रा तुम्हाला हवंय म्हणून तुम्ही लिहू शकता. ओके, आता सेकंड जो आपला क्वेश्चन आहे दॅट इज 2 ब्रोमोब्युटेन. आता 2 ब्रोमोब्युटेन म्हणजे काय, CH3 CH2 CH ला अटॅच Br CH3. आर यू गेटिंग, बरोबर. याला आपण म्हणतो 2 ब्रोमोब्युटेन. आता ह्याच्यामध्ये तुम्ही एक जर सिंपली पाहिला तर हा जो कार्बन आयटम तुमचा पॅरल कार्बन आयटम, आणि याला अटॅच कोण आहे, हा पहिला ग्रुप CH3 CH2, दुसरा ग्रुप Br, तिसरा ग्रुप H, चौथा ग्रुप CH3. 4 ग्रुप झाले, 1 2 3 4. आता प्रायोरिटी द्यायची आहे आणि वेज फॉर्म्युला काढायचा आहे. काढूया. व्हेरी गुड. मग सर्कस. आता ह्यांचा आपला वेजच फॉर्म्युला काढायचा आहे, पण मी फिशरने पण दाखवणार आहे तुम्हाला. ठीक आहे, पहिलं वेज काढूया. ओके, सो मला सांगा या सगळ्यांमध्ये 4 ग्रुप झाले. पहिला झाला CH3 CH2, दुसरा झाला H, तिसरा आहे Br आणि चौथा आहे CH3. 4 ग्रुप झाले. प्रायोरिटी सगळ्यात पहिली कोणाची येणार. ॲटॉमिक नंबर तुम्ही सगळ्याचा पहिला कार्बन आहे 6, 1 6. ब्रोमीनचा ॲटॉमिक नंबर ऑब्वियस सगळ्यात जास्त आहे, त्यामुळे पहिला नंबर कोणाचा यायला पाहिजे, ब्रोमीनचा पहिला नंबर. कशात नोट करणार, सॉलिड वेज दाखवलं बघा, सॉलिड वेज ब्रोमीन 1 नंबर आला. इथे हे स्ट्रक्चर फर्स्ट बघूया, R बघूया पहिलं, मग S बघूया. ठीक आहे, फर्स्ट नंबर आला. आर यू गेटिंग. सेकंड नंबर कोणाचा येणार, इथे पण कार्बन आहे, इथे पण हायड्रोजन आहे, इथे पण कार्बन आहे, म्हणजे हा मॉलिक्युल CH3 आहे, हा पण मॉलिक्युल CH3 आहे, पण याच्या पुढे काय आहे का नाही. पुढे इथे कोण आहे, अजून एक कार्बन आहे, म्हणजे सेकंड नंबर कोणाचा येणार, ऑब्वियस याचा येणार. ह्याचा फर्स्ट नंबर आला, ह्याचा सेकंड नंबर आला, ह्याचा काय येणार थर्ड, आणि ह्याचा काय येणार लास्ट. आर यू गेटिंग ना. ब्रोमीनचा ॲटॉमिक नंबर सगळ्यात जास्त आहे. त्यानंतर कार्बन कार्बन 6, हायड्रोजन हायड्रोजन 1, हे दोन्ही स्ट्रक्चर सेमच आहेत. पण ह्याच्या पुढे संपल्यानंतर पुढे अजून कार्बन चालू झालंय का नाही, इथे कार्बन चालू झालाय, म्हणजे ऑब्वियस याचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे. मग याचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे म्हणजे याचा नंबर काय सेकंड. तुम्ही घेताना ह्या सगळ्या मॉलिक्युलचं मोलेक्युलर मास काढू नका, आपण ॲटॉमिक नंबरनुसार बघतोय पर्टिक्युलर ॲटमच्या, कार्बन हायड्रोजन असं बघतोय. नाही तुम्ही ह्या सगळ्यांची बेरीज कराल आणि मोलेक्युलर मास काढला आणि म्हणाले ब्रोमीनपेक्षा जास्त आहे, चालणार नाही. आर गेटिंग. आता ते ऑब्वियसली नाहीच आहे, पण तरीही असं करून चालणार नाही. जसं की तुम्ही इथे COH केलं त्यांनी काढलं असतं आणि म्हटलं असतं की OH पेक्षा जास्त आहे, चालणार नाही.
समजलं? तुम्हाला फक्त ॲटमवरती डिपेंड राहायचं. ब्रोमीन Br, कार्बन हायड्रोजन. ओके. सो ब्रोमीनचा फर्स्ट आला सॉलिड वेज आणि H शेवटला आला म्हणजे कुठला वेज? ब्रोकन वेज. ओके, दाखवूया. 1 2 3 4 हे बघा. 1 नंतर सेकंड काय गेला? 2 देन 3 आणि शेवटला कोण? 4. मग आपण दाखवलं, एक्सप्लेन केलं होतं. ब्रोमीन फर्स्ट नंबर येणार सॉलिड वेजने, सेकंड नंबर CH3 वरती त्याच्या आला का? थर्ड CH3 खाली आला, इकडे ब्रोकन वेज आला. आता हे कसं आहे? 1 2 3 राईट क्लॉकवाईज म्हणजे कुठलं आहे? आर कॉन्फिगरेशन. ओके. आणि हे फिरवा, CH3 इकडे आणायचा, H इकडे न्यायचा, आणला. 1 2 3 कुठलं कॉन्फिगरेशन? एस कॉन्फिगरेशन. चला आता याला कन्वर्ट करूया आपण कशामध्ये? ऑब्वियस फिशरमध्ये. हे आपलं एवढंच आन्सर आहे खरं आपलं, पण आपण फिशरमध्ये पण दाखवतोय. आपण कुठे बसणार? 2 बॉन्ड वरती कोण येणार? CH3 CH2, खाली कोण येणार? CH3. Br इकडे जाणार, H इकडे जाणार, HBr. ओके. इथे पण CH3 CH2 वरती C मध्ये. ओके, दाखवला आपण. Br खाली आला, Br नाही सॉरी CH3 खाली आला. राहिला कोण? Br आणि H. Br कुठे गेला? असा होता, असं झाला. H असा होता, असं झाला. समजते ना तुम्हाला हे रोटेशन का नाही समजत आहे? पाय तर मी पुन्हा एकदा रिपीट करतो. तुम्हाला वेज मला वाटतं परफेक्ट कळाला असेल. प्रॉब्लेम असेल वेज टू फिशरमध्ये पोझिशन करण्याचा, तर पुन्हा परत सांगतो. जिथे सॉलिड वेज आणि ब्रोकन वेज तिथे आपण बसलो, ऑब्वियस इथे आलो. या 2 बॉन्ड सोडून द्या, इथे आपण बसलेलो, ही आपली जागा आहे. राहिले कुठली रिकामी जागा? 1 2 3 1 2 3 ह्यांना मांडायचं. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की ब्रोकन वेज आणि सॉलिड वेजना सोडल्यानंतर जे बॉन्ड राहतात ते व्हर्टिकलला असतात. कुठे असतात? व्हर्टिकल. हा तर ऑलरेडी व्हर्टिकलला आहे, आला व्हर्टिकलला. हा व्हर्टिकलला आहे का? नाही. मग हा टेंड्स टू व्हर्टिकल होणार. बघ झाला, असं खाली आला. राहिलं कोण? Br आणि H. हे 2 कसे बनणार? हॉरिझॉन्टल. H असा आहे, मग असं होईल का? तो नाही, असं होणार ऑब्वियस. अबघ असा रोटेट झाला, हॉरिझॉन्टल झाला. आणि Br व्हर्टिकल होता, त्याला हॉरिझॉन्टल व्हायचंय, तो कसा होणार? इथं पण 3 Br हॉरिझॉन्टल व्हायचा प्रयत्न करणार, इकडे जाणार आहे का? नाही, असा रोटेट झाला. आणि H कसा रोटेट झाला? असा. आर यू गेटिंग ऑर नॉट? आता तुम्ही मला सांगायचं आहे यातला R कोण आणि L कोण, सॉरी D कोण आणि L कोण सांगायचं. D आणि L कोण? तर तुम्ही पाहाल नंबरिंग जर आपण पाहिलं, Br फर्स्ट, CH3 CH2 सेकंड, CH3 थर्ड. 1 2 3 रोटेशन कसं आहे? 1 2 3 हे बघा, बरोबर रोटेशन. एम आय राईट ऑर नॉट? रोटेशन बघा, 1 2 3 असं रोटेशन आहे. 1 2 3 1 2 3 म्हणजे रोटेशन कसं आहे? अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज असेल तर ऑब्वियस आहे अँटी क्लॉकवाईज म्हणजे टुवर्ड्स लेफ्ट आपण म्हणतो, बरोबर ना? म्हणजे हे कोण आहे? लेव्हियो. हा कंपाऊंड कोण आहे? लेव्हियो. आणि इथे जर पाहिलात 1 2 3 कसं आहे? क्लॉकवाईज आहे. क्लॉकवाईज आहे म्हणजे कसं आहे? टुवर्ड्स राईट, टुवर्ड्स राईट. ओके, मी करून बघा. जर स्टिअरिंग मेकॅनिझम बघितलं तर क्लॉकवाईज फिरलं तर आपण कुठे जातो? टुवर्ड्स राईट, बरोबर ना? आणि अँटी क्लॉकवाईज स्टिअरिंग फिरवली तर आपण कुठे जाणार? टुवर्ड्स लेफ्ट. आणि गेटिंग ऑर नॉट? म्हणजे हा टुवर्ड्स राईट आहे, म्हणजे हा कोण आहे? डेक्स्ट्रो आहे. इज इट ओके ऑर नॉट? ओके.